धन्यवाद ताई, शुभेच्छा द्या. आज काकीचा स्मृती दिवस आहे, त्यांना वंदन करते. आज माता जिजाऊचा जन्मदिवस आहे, त्यांच्या लढाऊ प्रवृत्तीला वंदन करते. माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारक विचारांना अभिवादन करते. आज या ठिकाणी काकांनी स्मृती दिनानिमित्त 5 महिलांचा सत्कार केला आणि श्रीरत्न पुरस्कार आमच्या आशाताईंना दिला. त्यांचं मी अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. 6ला 5 मिनटं कमी वेळ झालेली आहे. काका म्हणजे मला काकांचं नावच माहीत नाही मी आता विचारलं, सगळ्यांचेच काका आहेत. आणि माझ्या लग्नापासून म्हणजे पहिलं आम्ही जेव्हा भुसावळला गेलो त्यावेळेला काकी भेटल्या मला आणि दोन्ही काकी भेटल्या. म्हटलं काकांनी पहिले काकांना हे काकी बोलले, नंतर परत दुसरी एक काकी दाखवली आणि मी म्हटलं साहेबांना म्हटलं असं कसं काय, तर साहेब बोलल्या काकाच्या 2 काकी आहेत. तेव्हा मला असं आणि हे धाडस, मी तेच म्हटलं की धाडस काकाच करू शकतं ते दाखवायचं. आणि आत्ता तो काकामध्ये बसलेले 2 काकी बघून साहेब माझ्याकडे बघतात, मी साहेबांकडे बघते. आणि म्हणजे खरंच हे करायचं पण धाडस पाहिजे ना. आणि कुणामध्ये नाही आहे, हे आमच्या काकांमध्येच आहे आणि ते सगळ्यांचे काका आहेत आणि तुम्ही काका म्हणूनच राहावा. आणि आता या काकींना सुद्धा मी त्यांना उदंडाचं आयुष्य लाभो असं मी भगवान चरणी प्रार्थना करते. दोघांनाही उदंड असं त्यांचा परिवार सुखाचा, समृद्धीचा आणि सुखकर असा जावो. आणि साहेबांच्या पाठीशी आता तुम्ही राहावा, आता कुठे जाऊ नका तिकडे. आता झालं, आता सगळ्यांची वय झाली, खूप मोठे झालो. मी पण आता लग्न होऊन मला पण 35 वर्ष झाली. सगळे आपण जुने झालो, आता एकत्रच राहूया परिवार, इकडे तिकडे जायला नको. साहेबांना कॅबिनेट मिनिस्टर, अजून मोठं काहीतरी मला तर वाटतं राष्ट्रपती पदावर जावेत. आणि आपल्याला राष्ट्रपती होऊन कधी बघणार आपण? आम्ही राहायला गेल्यानंतरच तुम्ही येणार ना चहा पाण्याला. मी असं एका ह्याच्यामध्ये मुलाखतीत म्हटलं की मी राष्ट्रपती व्हायचं, तर मला खूप जणांनी बोलले तुमचं आडनाव राष्ट्रपती करा, अमकं करा, तमकं करा. खूप कमेंट्स काय काय आल्या, वाईट पण आल्या, चांगल्या पण आल्या. पण वाईट कमेंट्सला आम्ही मेन साहेब काही लक्ष देत नाही. पण आमची इच्छा आहे या राष्ट्रपती भवनामध्ये आम्ही जाऊन राहावं, आमचे कार्यकर्ते तिथे चहा प्यायला यावे आणि जेवायला यावे. आणि खरोखरच काका पुढच्या वर्षी देखील तुम्ही चांगल्या महिलांचा सत्कार कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. सर्वांना जय भीम करते. जय भीम. धन्यवाद सीमाताई. खरं म्हणजे आज परिवर्तनवादी मुलासारखं रयतेवर प्रेम करणाऱ्या जिजाऊंचा आजचा हा दिवस आणि त्याचबरोबर परिवर्तनामध्ये आपल्याला झोकत देत तरुणांमध्ये जनजागृती निर्माण करणाऱ्या आपल्या स्वामी विवेकानंद यांचा सुद्धा आजचा स्मृती दिवस आहे. स्वामी विवेकानंद खरोखर सगळ्यांनी वाचावेत. ज्या धर्मामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं आपण फार कमी येतो, पण मुळात स्वामी विवेकानंदांवरती बुद्धांचा किती प्रभाव होता तो आपल्याला वाचनातून कळतो. आणि त्यांची पुस्तकं ही अवेलेबल आहेत आणि ती वाचावीत आपण. आणि आपण शेवटाकडे जात असताना मी या सगळ्यांचं पुन्हा ज्यांना आज राष्ट्रीय श्रीरत्न पुरस्कार प्रदान केलेला आहे त्या सगळ्यांचं मनापासून काकासाहेबांचं, लीलाताई यांच्याकडून मग आत्ता ताई म्हणाल्या तसं की दोघी नाही सांभाळलं, पण खरोखर मगापासून माझ्या पाठीबरोबर उभं राहून लीलाताई उभ्या आहेत, आत्ता बसल्या इथे. म्हणजेच आपल्या बहिणीसाठी त्या उभ्या होत्या. आज कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून खरंच त्यांच्यासाठी एक झालं पाहिजे टाळ्या. सकाळी मी म्हटलं ताई बसा तुम्ही, तिथे खुर्ची आणून दिली तरी त्या बसल्या नव्हत्या. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि एक शेवटचं, माझ्या इथे भगिनी बसल्या आहेत, खरं म्हणजे आम्हाला ते पण गाणं ऐकायचं होतं पण आता वेळेचे आहेत. कविता पुणेकर आपल्यासाठी इथे त्या सादर करतायत त्यांची गायकी. हो देते.